नमस्कार मित्रांनो, आपल्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आणि ती बाजूची बेल आयकॉन सुद्धा दाबा, जेणेकरून तुम्हाला नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन लवकर मिळतील. नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सहर्ष स्वागत. आज आहे शनिवार, रात्रीचे वाजलेत 10:30. मी आज चाललोय सुधागड ट्रेकला. इथून मी ट्रेननी जोगेश्वरला जाणार आहे. जोगेश्वरी भतकंटी कट्टा नावाचा एक ट्रेकिंग ग्रुप आहे. त्या ग्रुपने हा ट्रेक आयोजित केलाय. तिथून माझी 11:30ला बस सुटेल. जे प्रवासादरम्यान जे काही तुम्हाला दिसेल ते तुम्हाला दाखवेनच. ट्रेकबद्दल गडावरती जे जे काही प्लेसेस असतील ते तुम्हाला मी पुढे दाखवेनच. तोपर्यंत स्टे ट्यून. एक प्रॉब्लेम झालाय. 10:44ची माझी ट्रेन होती, ती सुटले. आता 11:05ची ट्रेन आहे. ती कधीपर्यंत येईल काय माहीत. अजून 10 मिनटं दाखवत आहेत. पोचेपर्यंत वाट लागणार आहे. पोचेपर्यंत खूपच उशिरा होणार आहे. 11:30ची बस आहे. काय माहीत कधीपर्यंत पोचेल. थँक्स गॉड समोरून ट्रेन येते. आता ऑन टाइम ट्रेन आले. आता वाजले 11:20. राम मंदिरला पोचलो. ते स्टेशन पुढे आता ऑन टाईम आहे. फक्त ऑटो लवकर मिळाली पाहिजे. कल्पेश सारखं फोन करतोय. लेट्स सी. कल्पेश दिसत नाही कुठे. ब्रिजवरती आहे बहुतेक. आमचे कल्पेश राजे कुठे आहेत? सापडत नाही आहेत. काय माहीत. मला म्हणाला की ऑटोच्या इकडे आहे. तिकडे पण नाही दिसत आहे तो. हो मित्रांनो, हा आमचा कल्पेश आहे. कल्पेश खूप रागवला माझ्यावरती. कल्पेश सॉरी, मला खूप लेट झालं. 11चा टायमिंग आहे आणि आता आम्ही 11:30 वाजले. अजून आम्ही बसच्या ठिकाणी पोहोचलो नाही रे. तशी पण बस 12:30ला सुटणार आहे. ओके, भेटूया. विदाउट वेस्टिंग टाइम लेट्स गो. ऑटो बघतो. ऑटो बघ कुठे आहे. आपल्याला ऑटो पण भेटत नाहीये. काय यार, फायदा नाही तुझा काहीच. एक्सपिरियन्स ट्रेकर आहेस तू इकडे. खूप परिश्रमानंतर फायनली आम्हाला ऑटो मिळाले. कल्पेश दादांचे खूप उपकार झाले. त्यांनी खूप कष्ट घेतले ऑटो शोधण्यासाठी. थँक्स कल्पेश. दिसत नाही यार. नाईट मोड नाही आहे ना बाबा आपल्याकडे. 12 प्रो घ्यायला लागेल. 12 प्रो. नाईट मोड नाही रे बाबा आपल्याकडे नाईट मोड नाही आहे. किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या पाचापूर गावामध्ये आलोय. कल्पेश, तू काय सांगशील मग? तुला कसं वाटलं? कालचा प्रवास कसा होता? रात्री साधारणतः आम्ही 11:30 वाजता आमचा प्रवास चालू केला जोगेश्वरीवरून आम्ही. आणि प्रवासात आम्हाला खरंच खूप चांगला अनुभव आला. म्हणजे मध्यंतरी आम्ही चहा नाश्त्यासाठी थांबलो होतो तिकडे आणि एकंदरीत प्रवास चांगला झाला. सकाळी मस्त नाश्ता झाला आणि पाचापूर गावातून ठाकूरवाडीच्या मार्गे आम्ही वर निघालो. याच पाचापूर गावात श्री संभाजीराजे आणि औरंगजेबाचा बंडखोर मुलगा अकबराची भेट झाली होती. आपण सह्याद्रीत जेव्हा फिरतो, म्हणजे कुठेही सुधागडच आहे, कुठेही सह्याद्रीमध्ये फिरतो तेव्हा आपल्याकडून वन्य प्राणी किंवा झाडाला किंवा इतर जे काय त्यांना आपल्याकडून काहीच त्रास झाला नाही पाहिजे याची काळजी आपण प्रत्येकाने घेतली पाहिजे. इव्हन आपण गडावरती गेल्यावरती सुद्धा काही ऐतिहासिक वास्तू असतात त्याला सुद्धा आपल्याकडून म्हणजे आपण नकळत पाहायला होतो. आपल्याला काहीच माहित नसतं त्याच्याबद्दल.
आपण त्याच्यावर फोटो काढतो, हे सुद्धा आपल्याकडून नाही झालं पाहिजे. प्लस चालताना मोबाईलवरती गाणी, स्पीकर आपल्यापैकी तर कोणी आणला नसेल मला माहिती आहे, खात्री आहे, कारण आपल्याकडे कोण करत नाही तसं शक्यतो. तरी पण कुठेही कराल तुम्ही तर ते करू नका. मोबाईलवरती गाणी किंवा स्पीकरवरती मोठ्याने गाणी ते लावू नका. या किल्ल्याला खूप प्राचीन इतिहास आहे. या परिसरात असणारी ठाणाली लेणी 2000 वर्षांपूर्वीची आहे. 1648 मध्ये नारो मुकुंद यांनी मुघलांकडून हा किल्ला जिंकून घेतला आणि सुधागड हा किल्ला स्वराज्यात दाखल झाला. मुघल सेनापतींनी शाखारण्यासाठी पेंडा आणि घोड्यासाठी गवत खरेदीची शेजारच्या गावात दवंडी पिटवली होती. याचा फायदा घेऊन जाधव आणि सरनाईक ह्या मराठा सरदारांनी गवतामध्ये तलवार आणि हत्यार ठेवून शत्रूवर हल्ला केला आणि नारो मुकुंद यांच्या नेतृत्वाखाली हा किल्ला मराठ्यांच्या ताब्यात आला. हा किल्ला जिंकल्यानंतर नारो मुकुंद यांनी ह्या किल्ल्याची शिवाजी महाराजांकडे राजधानीसाठी शिफारस केली होती आणि त्यानुसार महाराजांनी या किल्ल्याची पाहणीसुद्धा केली होती. परंतु काही प्राकृतिक गोष्टींचा विचार करून महाराजांनी रायगड किल्ल्याची राजधानी म्हणून निवड केली. खूप ठिकाणी तुम्हाला अशा खुणा दिसतील. या खुणांचा वापर करूनच गडावरती पोहोचता येतं. पाचापूर आणि त्यानंतर ठाकूरवाडीतून वर आल्यानंतर तुम्हाला पहिली शिडी लागते. पाचापूर गावातून पहिली शिडी झाल्यानंतर दुसरी शिडी मिळते. गॅप ठेवा, गॅप ठेवायला सांगितलं. गॅप बेकार हवाय, बेकार. बेकार भीती वाटते रे. या आय एम कमिंग. हा जिंकलो. श्वास सोडला की जास्त दमलो. श्वास कंट्रोल करायचा. बघून नका, फक्त या घेतला बघा. व्हिडिओ खतरनाक पॅच होता. हो, खतरनाक. मस्त खडी चढाई होती. एक बेकार पॅच मिळाला होता मध्येच. थोडं घाबरलो होतो आम्ही, पण चढलो. किल्ल्याचा शेवटचा टप्पा आहे. जवळपास 2 तास लागलेत इथपर्यंत चढायला आम्हाला. लेट्स सी पुढे आपल्याला काय काय पाहायला मिळते. खूप सारे वस्तू आहेत, खूप सारे अवशेष आहेत पुढे. खरं तर किल्ल्याचा विस्तार खूप मोठा आहे. आवाढावी असा किल्ला आहे. वरती 2-3 मंदिर आहेत. बोराईदेवीचं मंदिर आहे, पंत सचिवांचा वाडा आहे आणि याची संरचना रायगडासारखीच आहे. अनुभव आहे आतापर्यंतचा. वातावरण सुद्धा एकदम सुंदर आहे. पूरक आहे, पूरक. तरी सुद्धा वारा असल्यामुळे तो तेवढा जाणवत नाहीये. एकंदरीत चांगला अनुभव आम्हाला अनुभवाला मिळालेला आहे. भारी जिंकलो रे, जिंकलो. व्हेरी गुड. त्याचा महादरवाजा दुसऱ्या टोकाला आहे. हा ते तू कोणता गाव? तो मगाशी बोलले ना, धोंडसे. काय गाव? काय गावचं नाव? दोनशे गाव. म्हणजे आपण सवाशे घाटावरून आलो ना इकडून, तैल पहिल्यावरून येतो तेव्हा मग त्या दरवाजाने आपण वरती येतो, म्हणजे महादरवाजाने एंटर करतो. थोडं वर आल्यानंतर गडाच्या पायऱ्या चालू होतात. खूप सुबक आणि चांगल्या पद्धतीने ह्या पायऱ्या वसवलेल्या आहेत. खरं तर आमची खूप दमछाक झाली होती आणि त्यानंतर
पायऱ्या चढण्याचा पॅच हा खरंच खूप दमवणारा होता, परंतु समोर दिसणाऱ्या भीमकाय चिळखती बुरुजामुळे आलेला थकवा कधी निघून गेला काही कळलंच नाही. हे असे करतात ना, हे तोडतात ना डोंगर, त्या डोंगरांच्याच खडकाचा उपयोग केला जातो, कारण खालून आणत नाही कोणीच. आता या किल्ल्यावरती पण आहे ना, हे तलाव वगैरे असं तलाव, त्यांचा तो खडक निघतो ना, त्याच्यापासूनच मग किल्ल्याचा बांधकामाला उपयोग केला जातो. आता नाही, परत आता उतरताना पाय खूप धरतील. गावची विहीर आपल्याला 55 पूर्ण पाषाण लागलं. हा तेच ना, हो ना, पूर्ण कल्प्या पूर्ण दगडच आहे. हा तेच ना, पूर्ण तासलंय पूर्ण. हा कसं केलं असेल आताच्या काळामध्ये, एवढं आहे तरी पण प्रॉपर नाही करत आहे. हे बघ ना, जर हाताने केलंय. हा आता पण भेटणार नाही चांगलं. ठीक. भारी. वाटलेलं पूर्ण बुरुजाची वाटलं माहिती आहे. हा हे झाडच खेळी करतात जास्त. कसं का बांधलं. मगाशी खालून पाहिला बुरुज, आता बुरुजाच्या वरतून पाहूया इकडून काय काय दिसतंय आपल्याला. हेच ते काका, ही वाट बाहेर निघण्यासाठी होती का पहिले? टेळणी नाका. उत्तरेकडे दक्षिणेकडे. हा चिलकती बुरुज. हा येतो ना. कुठे करू नका, पाय असं खाऊ नको. ओके. ह्याच्या खाली काय दिसतं पूर्ण? ते ट्रेनने नका म्हणून. ओके. तुम्ही पुढे गोल आहे, तिथे जाऊन परत वरती आला. ओके ओके. चिलकती बुरुजावर मी खाली उतरतो आता. खूप भारी वाटतंय. टॉर्च लाव, फक्त टॉर्च लाव. बारकाई निघालं बांधकाम, सध्या काही इकडे दिसत नाही आता खाली. कल्पेश टॉर्च टाकू ना मला वरती. हा ठीक आहे, चालेल चालेल. 300 वर्षानंतर पण या चिलकती बुरुजाचं बांधकाम अजून सुद्धा एकदम व्यवस्थित आहे. त्याला काहीच इजा झालेली नाहीये. आणि आताचं बांधकाम तुम्ही बघा, 10 वर्षामध्ये त्याची पूर्ण वाढ लागते. जाताना थोडस सावकाश, उतरताना सावकाश. दादा जमते ना? बसून बसून. जंगली छिपकली भी ऊपर. कुठे आहे? ऊपर. हा हे जरा वरती हात कुणी टच करू नका. वरती पालाय. बॅग ठेवायला पाहिजे वगैरे आपण. हे वरती टच करू नका. आता ही बॅग का माझी? सुतेश अडकलेला आहे. आलो रे, आलो सुखरूप बाहेर आलो मी. अडकलेला. चला वाचलो. पान आहे बघ डोक्यावर. हा पाहिली. कुठे बघायची ती बघ. समोर दिसतोय तो कातळकडा. दुसऱ्या चिलकती
अरे सावकाश सावकाश दादा. वाढ आपण खरंच खूप छान वाटतंय. वाव भारी खतरनाक. नाही बरोबर आहे सेम स्ट्रक्चर आहे. हा तोफा वगैरे टाकण्यासाठी. हा एक दुसरा चिलकती बुरुज आहे पूर्वेकडे, गडाच्या पूर्वेकडे चिलकती बुरुज. हा एवढ्या खडकावरती बांधकाम कसं केलं असेल, जिकडे कोणाला उभं राहायला सुद्धा जमू शकत नाही. चिलकती बुरुजाच्या बाजूलाच एक पाण्याचा टाका आहे, तिकडे आम्ही आता चाललो आहोत. आणि इकडचं पाणी पिण्यायोग्य आहे. इकडच्या काकाने आम्हाला सांगितलंच. काढ ना कल्पेश, घे ना पाणी, घे ना. का रे भारी वाटलं पाणी पिऊन, तृप्त झालो तृप्त. खरंच खूप छान वाटलं पाणी पिऊन. हा समोर दिसतोय तो पंत सचिवांचा वाडा. सध्या वाड्याच्या मोठ्या प्रमाणात डागडुजी केलेली आहे. जूनमध्ये आलेल्या चक्रीवादळामुळे वाड्याचे पत्रे उडून गेले होते, पण त्यानंतर गडप्रेमींनी आणि गड संवर्धन संस्थांनी ह्या गाड्याची मोठ्या प्रमाणामध्ये डागडुजी केली होती. गडाला 2 दरवाजे आणि ऐसपेस व्हरांडा आहे, 2 बंद खोल्या आणि ही वर एक माडी आहे. सध्या वर जाऊ शकत नाही कारण वरचा भाग थोडा ढासळलेला आहे, सो ते थोडं जोखमीचं आहे. घोरपडी सारखे चढणारे लोक होते ना. खतरनाक आहे यार. तो माणसाला काय करतील सांगता येत नव्हतं. उभं राहायला जागा नाही. बघ ना कशी बांधलं असेल यार. अजून दुसऱ्या ठिकाणी पण असं कुठेतरी आहे. मी एका व्हिडिओ मध्ये हे पाहिलं काय, ही पूर्ण तटबंदी आहे. ओके पुढपर्यंत बघ. अशी पूर्ण आहे पुढपर्यंत. पूर्ण असा घेरा आहे म्हणजे तटबंदीचा. खतरनाक. आता आपण चाललो आहोत चोर दरवाजाकडे. इकडे एक चोर दरवाजा आहे. बघूया एक्झॅक्टली कुठे आहे. तटबंदी बघताय, मशाल ठेवण्यासाठी जागा, टेलण्यासाठी काही इकडे कक्ष आहेत. चोर दरवाजापर्यंत पोहोचलो आम्ही. खाली नको जाऊ जास्त. ते बघ, हे मागे बघ. संतोष मागे बघ जरा. काय म्हणतात तेच आहेत काय स्पायडर सगळे. माहिती आहे नका जाऊ. चला चला हे बाबू हे बाबू ये चल.
चालो. चोर दरवाजा पाहिला. खरंच गडाचा विस्तार खूप मोठा आहे. खूप साऱ्या वस्तू पाहायला मिळाल्या इकडे. तटबंदी, चिलखती बुरुज, पंत सचिवांचा वाडा, चोर दरवाजा. आणि आता चाललोय भोराई मंदिराच्या इकडे. श्री बोराई मंदिराच्या बाहेरच काही सतीशिळा आणि काही विरगळी आहेत. सतीशिळा आणि विरगळी यांच्या सविस्तर माहितीसाठी आय लिंकवरील बटनावरती क्लिक करा. इथे मी श्री तीर्थस्थान देवखोल इथल्या सतीशिळा आणि विरगळींची सविस्तर माहिती दिलेली आहे. पुढे तुम्ही इकडे बघताय अज्ञात वीरांच्या समाध्या आहेत. काही भग्न झालेले आहेत. यांचा इतिहास फारसा कोणाला ठाऊक नाहीये, परंतु प्रत्येक समाधीवरची रचना अलग आहे, सुबक आहे. अजून एक आपल्याला पाहायला मिळालंय. वरती कमळ कोरलेलं दिसतंय तुम्हाला. खूपच एका पूर्ण दगडामध्ये ही शिळा कोरलेली आहे. समाजांना नावं द्यायला पाहिजे त्याला. पण अज्ञात आहेत ना ते माहित नाहीये. अज्ञात वीरांच्या समाध्या बघ ना, एकाच दगडामध्ये कोरलेलं असं वाटतं. बघ ना, एकाच दगडामध्ये कोरलेलं. एकाच दगडामध्ये वीरांच्या समाध्या पाहिल्यानंतर आम्ही आता महादरवाजाकडे वळलोय. खरंच खूप दमलोय. गडाचा घेर रायगडासारखाच आहे, विस्तृत आणि खूपच मोठा. कल्पेश दादा आमचे मॉडेल, रोल मॉडेल. मी सर्व प्रकारामध्ये, मग
ते अभ्यासामध्ये असू दे, फिटनेसच्या प्रकारामध्ये असू दे, हे जरा जास्तच माहिती आहे. कातळामध्ये करलोय रे. सेम ॲज रायगडासारखंच आहे ना पूर्ण घेर महादरबारीचं. हा थोडासा छोटा आहे रायगड. अरे अरे महादरवाजा. पोटपूजा झाली. खरंच खूप छान जेवण होतं. मजा आली खायला. नॉनव्हेज पण मस्त होतं. थोडंसं व्हेज पण खाल्लं. गडावरती पण खूप सारे ठिकाण पाहायला मिळाले. हा व्हिडिओ आवडल्यास जरूर लाईक करा आणि महत्त्वाचं म्हणजे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. टेक केअर.